जय महाराष्ट्र मित्रांनो, आजची आपली टेस्ट 25 प्रश्नांची असेल. सर्व प्रश्न हे PYQ आहेत. तरी सर्व प्रश्न झाले की तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे आपला स्कोर. तर चला पहिला प्रश्न पाहू. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? महत्त्वाचा प्रश्न आहे. PYQ प्रश्न आहेत सर्व. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पंडित नेहरू. पंडित नेहरू यांनी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला. पुढचा प्रश्न आहे. जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 20 मार्च. जागतिक चिमणी दिवस 20 मार्च रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहू. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? खूप वेळा हा प्रश्न परीक्षेला येऊन गेला आहे. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाब. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर होईल पंजाब. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पहिली भूविकास बँक पंजाब या राज्यात स्थापन करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे. KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? KGB ही गुप्तचर संघटना आहे, ती कोणत्या देशाची आहे? तर रशियाची. KGB ही गुप्तचर संघटना रशिया देशाची आहे. तुम्ही कमेंट करून उत्तर सांगायचे आहे की भारताची गुप्तचर संघटना कोणती आहे? भारताची गुप्तचर संघटना कोणती आहे हे कमेंट करून सांगायचे आहे मला. पुढचा प्रश्न पाहू. संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो? मोस्ट IMP प्रश्न आहे हा. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला हा प्रश्न विचारला जातो. संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर संविधान दिवस 26 नोव्हेंबर. आपलं संविधान दिवस हा 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू. चांद्रयान 4 अंतराळात कोणत्या वर्षी झेपावणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. हा विचारला जाऊ शकतो, या दृष्टीने हा आपण PYQ या टेस्टमध्ये ॲड केला आहे. चांद्रयान 4 अंतराळात कोणत्या वर्षी झेपावणार आहे? तर चांद्रयान 4 हे 2027 साली अंतराळात झेपावणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर मुंबई. लक्षात घ्या, मुंबई या जिल्ह्याला जे फॉर्म भरणार आहे त्याने हा प्रश्न नीट समजून आणि लिहून घ्या. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? सर्वात प्रथम किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता जिंकला आहे? महत्त्वाचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा हा किल्ला जिंकला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये हा खेळाशी संबंधित एक ना एक प्रश्न विचारला जातोच. डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस. लक्षात घ्या, टेनिस. डेव्हिस कप
टेनिस या खेळाशी संबंधित आहे. तुम्हाला सर्व खेळ आणि त्यांचे कप हे माहीत असले पाहिजे आणि त्या खेळात किती खेळाडू खेळतात हेही लक्षात घ्या. प्रत्येक पेपरमध्ये एक ना एक प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे, हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत, नागपूर, रत्नागिरी, सांगली, सोलापूर. हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे रत्नागिरी. हर्णे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? काही प्रश्न मी महत्त्वाचे आहेत ते ॲड केले आहेत PYQ टेस्टमध्ये. महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर याचं बरोबर उत्तर होईल सिंधुदुर्ग. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी, लक्षात घ्या कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण उत्तराखंड या राज्यात आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, सरस्वती सन्मान पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मागील वर्षी विचारलेला प्रश्न. सरस्वती सन्मान पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? मित्रांनो, सरस्वती सन्मान पुरस्कार साहित्य या क्षेत्रात दिला जातो. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, जागतिक रक्तदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर सांगा. तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 21 जून. जागतिक रक्तदान दिवस 21 जून रोजी साजरा करतात. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू. युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे की सर्व एक्झाममध्ये हा प्रश्न येऊन गेला आहे, त्यामुळे हा मोस्ट टाइम प्रश्न आहे. युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर होईल पॅरिस. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे आहे. पॅरिस हे फ्रान्स या देशात आहे. लक्षात घ्या, फ्रान्स या देशात पॅरिस हे शहर आहे, त्यामध्ये युनेस्को संस्थेचे मुख्यालय स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहू. दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? मोस्ट IMP प्रश्न. कोल्हापूर जिल्ह्याला जो फॉर्म भरला जातो त्यामध्ये त्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जातोच. दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर दाजीपूर अभयारण्य राधानगरी या तालुक्यात आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 जिनिव्हा. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे हा. यावर्षी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे जरा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन तुमच्या समोर
दांडेली अभयारण्य कर्नाटक या राज्यात आहे? लक्षात घ्या, दांडेली अभयारण्य कर्नाटक या राज्यात स्थित आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी लिहिले आहे? मोस्ट आय एम पी प्रश्न आहे हा, मोस्ट आय एम पी. कारण हा प्रश्न दरवर्षी कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये म्हणजे पेपरमध्ये विचारला जातो. तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिले आहे. ते कोणत्या वर्षी लिहिले आहे? तर 1855. लक्षात घ्या, तृतीय रत्न हे महात्मा फुले यांनी 1855 साली लिहिले आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात चहाचे सर्वाधिक उत्पादन होते? चहाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते असा प्रश्न आहे तुमच्यासमोर. चहाचे सर्वाधिक उत्पादन भारतात आसाम या राज्यात होते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, कमेंट करून याचे उत्तर द्यायचे आहे की कॉफीचे सर्वाधिक उत्पादन भारतात कोणत्या राज्यात होते? कमेंट करून उत्तर सांगायचे आहे. कॉफीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? इथे प्रश्न आहे, चहाचे सर्वाधिक उत्पादन आसाम राज्यात होते. आता तुम्हाला प्रश्न आहे, कॉफीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? कमेंट करून उत्तर सांगायचे आहे. पुढचा प्रश्न पाहू. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? मुंबई शहर बाजाराची स्थापना कधी झाली? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. एकने एक प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्व प्रश्न लिहून घेत चला. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर मुंबई शेअर बाजाराची स्थापना 1875 साली झाली आहे. लक्षात घ्या, मुंबई शेअर बाजाराची स्थापना 1875 साली झाली आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? तर महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग 6 आहेत. लक्षात घ्या, प्रशासकीय विभाग 6 आहेत. जर तुम्हाला प्रादेशिक विभाग विचारले, महाराष्ट्रात प्रादेशिक विभाग 5 आहेत. लक्षात घ्या, प्रादेशिक विभाग 5 आणि प्रशासकीय विभाग 6 आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे पुन्हा विचारला जाऊ शकतो. कारण मागील सर्व पेपर्समध्ये हा प्रश्न येऊन गेला आहे, दरवर्षी विचारला जातो. तर पुढचा प्रश्न पाहू. भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत? महत्त्वाचा प्रश्न, भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश आहेत 8. भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश आहेत 8. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे? 2017 साली विचारलेला प्रश्न, पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर झारखंड या राज्यात पलामू अभयारण्य स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न, पुन्हा एकदा कोल्हापूर या जिल्ह्यातील प्रश्न आहे हा, आणि उत्तर ही कोल्हापूर आहे. लक्षात घ्या, राधानगरी धरण कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न, तर ठीक आहे, सर्व प्रश्न झाले आहेत. आपले 25 प्रश्न आज कंप्लीट झाले आहेत. तुम्ही कमेंट करून उत्तर सांगायचे आहे की तुमचा स्कोअर किती झाला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केली आहे PYQ क्वेश्चनची, तर अजून 15 दिवस चालेल. त्यामुळे सर्व प्रश्न लिहून